चारोळी घेते आणि मग कविता घेते की कितीही टाळला तरीही अटळ आहेस, कितीही टाळला तरीही अटळ आहेस, खेटून उभा उंबर तसा दारी आहेस. की कितीही टाळला तरीही अटळ आहेस, खेटून उभा उंबर तसा दारी आहेस. आताशा मुक्त जगाया लागले होते, आताशा मुक्त जगाया लागले होते, नजर लावली सुखाला तू भूतकाळ आहेस. आणि कविता पहिल्यांदा तसं झालं की मला पण शीर्षक नाही सुचलंय. तर कविता अशी की काय आवडे माझ्यात प्रश्न पुसला त्यानं होता, काय आवडे माझ्यात प्रश्न पुसला त्यानं होता, काय ना आवडे तुझ्यात प्रश्न जपला मी होता. काय आवडे माझ्यात प्रश्न पुसला त्यानं होता, काय ना आवडे तुझ्यात प्रश्न जपला मी होता. आणि दिस सर तो माझा त्याच्या विचारात सध्या. दिस सर तो माझा त्याच्या विचारात सध्या, मग तो लिहू न काढता लागे सार्थकी तो सध्या. आणि लोक विचारतात मला का फुलांचीच कविता, लोक विचारतात मला का फुलांचीच कविता, त्याने दिलेल्या फुलांनीच पायवाट पेरली मी माझ्याच करिता. की लोक विचारतात मला का फुलांचीच कविता, त्याने दिलेल्या फुलांनीच पायवाट पेरली मी माझ्याच करिता. आणि एका कटाक्षाने अनंत काळाची ओंजळ भरते, एका कटाक्षाने अनंत काळाची ओंजळ भरते, अशा क्षणांना मी बकुळीसारखं वेचायचं म्हणते. की एका कटाक्षाने अनंत काळाची ओंजळ भरते, अशा क्षणांना मी बकुळीसारखं वेचायचं म्हणते. मग जर का ती फुलंच ठरली आहेत माझ्या कवितेची प्रेरणा, मग जर का ती फुलंच ठरली आहेत माझ्या कवितेची प्रेरणा, मग का नकोच मी मांडू त्यांनीच दिलेल्या या संवेदना. जर का ती फुलंच ठरली आहेत माझ्या कवितेची प्रेरणा, मग का नकोच मी मांडू त्यांनीच दिलेल्या या संवेदना. आणि आजवर जपलेल्या कोड्याचा अर्थ आता जगास कळला. आता हे थेट त्यालाच सांगणंय की आजवर जपलेल्या कोड्याचा अर्थ आता जगास कळला. प्रश्न जो पुसला तू होता, उत्तर मिळाले का तुला. काय आवडे माझ्यात प्रश्न पुसला तू होता, काय ना आवडे तुझ्यात प्रश्न जपला मी होता. थँक्यू.